मी हा माझा व्यवसाय एक 25-26 वर्ष झाले व्यवसाय चालू केलेला. तर मी स्टार्टिंगला 1200 अंडी घ्यायचो. 1200 अंडी घेतली आणि मला असे वाटले नाही की मी एवढा मोठा धंदा करू शकतो. मी आपलं चालू केलं, सातत्य ठेवलं धंद्यामध्ये, कष्ट करत राहिलो. तोच व्यवसाय आत्ता मी रोज 1 लाख अंडी 70-80 हजार अंडी रोज मी सेल करतो. तर याच्या मागे मला माझ्या घरच्यांची साथ मिळाली. सगळ्यात महत्त्वाचे आमचे दाजी होते बलकवडे, संजय बलकवडे, पिंपरी चिंचवडचे. त्यांनी मला या धंद्यामध्ये उतर म्हटले आणि तू हा धंदा व्यवस्थित करू शकतो, ह्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडे लक्ष देऊन धंदा करण्यात मदत केली. मग मला माल कमी पडला, काय कमी पडले तर ते मला माल पुरवत होते. तर मग असं करता करता मी इथपर्यंत पोचलो. नंतर मग माझा भाऊ टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये धंद्यामध्ये होता. तर मला थोडंसं असं वाटलं की मला मनुष्यबळ पाहिजे. तर मी माझ्या भावाला म्हणलं तो धंदा तू बंद कर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, तू माझ्या धंद्यामध्ये ये, आपण दोघं एकत्र करू. मग आम्ही दोघं भाऊ एकत्र करून हा धंदा आता पुढे घेऊन चाललो आहे. तर आता मग माझा मुलगा हाताखाली आला आहे, माझा पुतण्या आहे, त्याची बी एक लाईन आहे, तो बी एक लाईन करतो, यश किरीट. तर तो बी त्या धंद्यामध्ये आता चालू झाला आहे. स्टार्टिंगला तो बी हा धंदा पुढं सुरळीत करतो आहे. वार्षिक उडल्यानंतर 1-2 कोटी रुपयेपर्यंत जाते. या धंद्यामध्ये कसं असतं, पैसे जास्त असतात, मार्जिन कमी असतं. होलसेलमध्ये पैसे दिसतात जास्त, पण ॲक्च्युली ते पैसे मिळत नसतात तेवढे, त्याचं मार्जिन कमी असतं. होलसेलमध्ये धंदा जर 2 कोटीचा असला तरी त्यात मार्जिन कमी असतं. उद्योजक येतात, त्यांनी धंदा केला पाहिजे. अंड्याचा करा, अजून चिकनचा करा, अजून काय एखाद्या हॉटेलमध्ये काम करा, अजून भाजीचा व्यवसाय करा. जो धंद्यामध्ये सातत्य ठेवील तो धंद्यामध्ये 100% सक्सेस होईल. जो सातत्य ठेवणार नाही तो धंद्यामध्ये कधीच सक्सेस नाही होणार. विषय म्हणजे काय, आता मी जेव्हापासून 10वी सोडली तेव्हापासून मी या धंद्यामध्येच आहे. त्यामुळे हा धंदाच मला जास्त, आता मी दुसरं काय करायला गेलं तर मला अजून त्यात जास्त वेळ घालवायला लागेल. तर ह्या धंद्याने मला माहिती झाली सगळं, त्यामुळे मी हा धंदा माझ्या मुलांना बी तोच शिकवतो आणि मी पण तोच करतो. ह्या व्यवसाय कसं होते, गरीब माणूस असला त्याला बी गडबड असते. त्या गडबडीत तो पटक्याने 2 बुर्जी करतो, आमलेट करतो आणि कामाला निघून जातो. आणि एकदम मोठा बिझनेसमॅन असतो, त्याला पण पटक्याने एकदम लवकर होणारा आयटम हा, पटक्याने अवेलेबल होईल आणि पटक्याने किचनमध्ये तयार होणारा आयटम हा. 2 अंडी फोडली, बुर्जी केली, तो कामाला बी मोठा माणूस बी जाऊ शकतो आणि गरीब बी जाऊ शकतो. असा हा एक चांगला व्यवसाय. त्या दिवशीचा इन्कम सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल, फक्त 200 रुपये मिळाले होते मला पहिल्या दिवशी. आणि आज ते मला एक 5-6 हजार रुपये रोज मिळतात. अंड्याची मागणी वाढते कारण की जिमची मुलं जे जातात जिमला, जी रोज इतर वेळी 2-4 अंडी खातात, ती 6-7, 8-10 अंडी रोज त्यांची मागणी वाढते. थंडी वाढल्यामुळे ती अंडी जास्त खातात. आणि काय होतं प्रॉब्लेम, कोंबड्यांना थंडीमुळे प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळं अंडी जास्त प्रमाणात यायला पाहिजे ती येत नाही, ती कमी होतात. आणि त्यामुळे मागणी वाढते जास्त. मागणी वाढली, पुरवठा कमी झाला आहे. त्याचं कारण तेच आहे की थंडीमुळे कोंबडी अंडे द्यायचे कमी करते, त्यामुळं शॉर्टेज होतात. माल शॉर्टेज आल्यामुळे रेट वाढतात. आता जवळजवळ आजचा 710 रुपये रेट आहे, अजून तो एक 30 पैसे रेट वाढेल, अजून एक 7-7.5 पर्यंत रेट जातील. हा जो रेट आहे आत्ताचा 710 आणि 720 गेला होता, अजून एक 20 पैसे रेट वाढतील. हा इतिहासातला पहिल्यांदा एवढा रेट वाढला आहे की ह्याच्या आधी एवढा रेट कधीच नव्हता झाला. फर्स्ट टाइम एवढा रेट झाला. इंग्लिश अंडं जातं 8 रुपये विक्री करतात लोक, आणि गावरान अंडं होतं ते 13 रुपयाला झाले.